तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्हिजन हब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला आज मी 2026चे महत्त्वाचे 20 करंट अफेअर्सचे क्वेश्चन सांगणार आहे. त्याचे उत्तरही सांगणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा स्कोर किती येतोय ते मला शेवटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, मे 2026मध्ये भारताने कोणती नवीन संरक्षण प्रणाली चाचणी केली? तर याचे पर्याय आहेत बघा, अग्नी 5, ब्रह्मोस 2, क्विक रिॲक्शन मिसाईल आणि आकाश NG. याचा आन्सर तुम्हाला तुमच्या मनामध्ये सोचायचा आहे, तुमच्या मनामध्ये क्लिक करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे आकाश NG. म्हणजे मे 2026मध्ये भारताने आकाश NG ही नवीन संरक्षण प्रणाली चाचणी केलेली आहे मित्रांनो. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन वाचून झाल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंड वेळ देईल. तुम्ही तुमच्या मनामध्ये आन्सर क्लिक करायचा आहे. नंतर मी तुम्हाला आन्सर सांगेलच आणि शेवटला नक्की कमेंटमध्ये स्कोर सांगायचा आहे तुम्हाला. तर बघा दुसरा क्वेश्चन आहे, एप्रिल 2026मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर सहकार्य वाढवण्याची घोषणा केली? तर बघा पर्याय आहेत जपान, तैवान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया. तर तुम्ही तुमचा आन्सर क्लिक करायचा आहे. तर बघा मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे सी, अमेरिका. एप्रिल 2026मध्ये भारताने अमेरिका देशासोबत सेमीकंडक्टर सहकार्य वाढवण्याची घोषणा केलेली आहे. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. मे 2026मध्ये ऑपरेशन मेघदूत का चर्चेत होते? तर बघा, ऑप्शन 1 हवामान अंदाज, ऑप्शन 2 लष्करी सराव, ऑप्शन 3 पूर नियंत्रण, ऑप्शन 4 अंतराळ मोहीम. तर चला तुमचा आन्सर सांगा. तर बघा मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, लष्करी सराव. मे 2026मध्ये ऑपरेशन मेघदूत हे लष्करी सराव यामुळे चर्चेत होते. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. 2026मध्ये भारताचा डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक क्रमांक काय आहे? तर बघा, ऑप्शन 1 आहे पहिला, ऑप्शन 2 दुसरा, ऑप्शन 3 तिसरा, ऑप्शन 4 चौथा. तर 2026मध्ये भारताचा डिजिटल पेमेंट बँकमध्ये कितवा क्रमांक होता तुम्हाला सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 पहिला. 2026मध्ये भारताचा डिजिटल पेमेंट बँकमध्ये पहिला क्रमांक राहिलेला आहे. तर बघा, 2026मध्ये भारतातील मोठा सोलार पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे, म्हणजे कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे ते ऑप्शन बघा. ऑप्शन 1 राजस्थान, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 कर्नाटक. तर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, याचं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे राजस्थान. 2026मध्ये भारतातील सर्वात मोठा सोलार पार्क हा राजस्थान या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे, एप्रिल 2026मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात FDI वाढ नोंदवली आहे? बघा, ऑप्शन 1 आहे शेती, ऑप्शन 2 IT, ऑप्शन 3 उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑप्शन 4 पर्यटन. कोणत्या क्षेत्रामध्ये वाढ नोंदवली आहे बघा मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्पादन. एप्रिल 2026मध्ये भारताने उत्पादन या क्षेत्रामध्ये वाढ नोंदवली आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, मे 2026मध्ये मिशन लाईफ कशाशी संबंध आहेत? हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 100% येणार कुठल्या ना कुठल्या एक्झामसाठी. तर बघा, याचा पर्याय 1 आहे शिक्षण, पर्याय 2 पर्यावरण, पर्याय 3 आरोग्य, पर्याय 4 तंत्रज्ञान. तर मिशन लाईफ हा कशाशी संबंधित आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण. मे 2026मध्ये मिशन लाईफ हा पर्यावरणशी संबंधित राहिलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. मे 2026मध्ये कोणत्या शहरात ग्लोबल AI सुमित आयोजित झाला? लेटेस्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, कुठल्या शहरामध्ये ग्लोबल AI सुमित आयोजित झालेला आहे? तर पर्याय बघा, पॅरिस, लंडन, नवी दिल्ली आणि सिंगापूर. तर उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी, पर्याय क्रमांक नवी दिल्ली. मे 2026मध्ये नवी दिल्लीमध्ये ग्लोबल AI सुमित हा आयोजित झालेला आहे. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया. एप्रिल 2026मध्ये कोणत्या राज्याने EV पॉलिसी अपडेट केली, म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल? तर याचे पर्याय 1 आहे बघा, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेश. यापैकी कुठला ऑप्शन आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. एप्रिल 2026मध्ये महाराष्ट्र या राज्याने EV पॉलिसी अपडेट केलेली आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. हा खूप क्वेश्चन सोपा आहे, तर तुम्हाला आलाच पाहिजे. RBIचे गव्हर्नर 2026 कोण आहेत?
तर पर्याय क्रमांक 1 शक्तिकांत दास, पर्याय क्रमांक 2 संजय मल्होत्रा, पर्याय क्रमांक 3 रघुराम राजन, पर्याय क्रमांक 4 उर्जित पटेल. तर याचा आन्सर आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक बी संजय मल्होत्रा. याच्या अगोदरचे गव्हर्नर जर कोण असं विचारले तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 शक्तिकांत दास असं सांगायचं आहे मित्रांनो. सध्याचे संजय मल्होत्रा आहेत 2026 पासून. जागतिक बँक वर्ल्ड बँकचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1 अजय बंगा, पर्याय क्रमांक 2 डेव्हिड मल्पास, पर्याय क्रमांक 3 जिम योंग किम, पर्याय क्रमांक 4 पॉल वुल्फोविट्स. तर सांगा उत्तर तुम्ही काय आहे याचं. सोपा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 अजय बंगा. तर पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ कोण आहेत? नंबर 1 VR चौधरी, नंबर 2 RKS भदौरिया, नंबर 3 अमरप्रीत सिंह, नंबर 4 NAK ब्राऊन. तर याचं उत्तर सांगा मित्रांनो. सोपा प्रश्न आहे हा पण. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी अमरप्रीत सिंह हे वायुदलाचे प्रमुख आहेत. भूदलाचे कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी. तर आणि नौदलाचे कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. वन नेशन वन इलेक्शन हा विषय कशाशी संबंधित आहे? शेती, निवडणूक सुधारणा, आरोग्य आणि शिक्षण. तर सांगा याचं उत्तर. वन नेशन वन इलेक्शन हा सोपा प्रश्न आहे हा पण. तर याचा हा संबंध हा निवडणूक सुधारणेशी आहे. वन नेशन वन इलेक्शन. चला पुढचा क्वेश्चन. नवीन शिक्षण धोरण लागू करणारे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक. बघा याचं उत्तर राहिलेलं आहे 1 नंबर महाराष्ट्र. नवीन शिक्षण धोरण लागू करणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. भारताचा GDP वाढ दर अंदाजे किती आहे? नंबर 1 3%, नंबर 2 5%, नंबर 3 6 ते 7%, नंबर 4 10%. तर याचं उत्तर सांगा मित्रांनो. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी 6 ते 7%. भारताचा GDP वाढ दर अंदाजे 6 ते 7% आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. इस्रोची मानव अंतराळ मोहीम कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 चांद्रयान 4, गगनयान, मंगळयान 2, आदित्य L2. तर कोणती मोहीम आहे बघा मानवी अंतराळ मोहीम? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 गगनयान. हे मानव अंतराळात पाठवण्यात आलेले होते याच्या थ्रू 2025 मध्ये. डिजिटल इंडिया मोहिमेचा उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 1 शेती वाढवणे, नंबर 2 डिजिटल सेवा वाढवणे, नंबर 3 पर्यटन वाढवणे, नंबर 4 उद्योग वाढवणे. सोपा प्रश्न आहे बघा मित्रांनो. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी डिजिटल सेवा वाढवणे. पुढचा प्रश्न बघा. भारताचे वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, अमित शहा, पियुष गोयल. बघा मित्रांनो हा पण प्रश्न खूप सोपा आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निर्मला सीतारामन. तुम्हाला 100% स्कोअर किती आलेला आहे हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. तुम्हाला किती स्कोअर आहे ते तुम्हाला पण कळेल आणि मला पण कळेल. क्वेश्चन शेवटपर्यंत नक्की बघा सर्व क्वेश्चन. 2026 फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? बघा पर्याय क्रमांक 1 भारत, चीन, जपान. ऑप्शन बी आहे अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. ऑप्शन सी फ्रान्स, जर्मनी, इटली. ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर बघा 2026चा फिफा वर्ल्ड कप हा ऑप्शन क्रमांक बी अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. बघा हा 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. 2026ची G20 परिषद हा कोणत्या देशात होणार आहे तर दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2026ची G20 शिखर परिषद होणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा स्कोअर किती आलेला आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा 20 पैकी तुमचा स्कोअर किती आहे. मला अपेक्षा आहे की तुमचा सर्वांचाच स्कोअर हा 15+ असणार आहे. आणि नवीन अपडेटसाठी आपले टेलिग्राम चॅनल आहे बघा मित्रांनो मराठी व्हिजन हब. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. का बरं तर तुम्हाला वेळोवेळी डेली नवीन अपडेट, करंट अफेअर्सचे अपडेट, भरतीचे अपडेट, सर्व अपडेट तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर भेटत जातील. म्हणून तुम्हाला सांगतोय की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मराठी व्हिजन हब नक्की ध्यान ठेवा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद मित्रांनो.